हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळावर 12 मोर्चे धडकले। या संघटनांनी सरकारच्या विरोधात आवाज उठवत आपल्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली। आज आमचे लाखोच्या संख्येने आलेले लोक आहे त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपाने विधान भवनासमोर ठाण मांडून बसेल जोपर्यंत आमचा जी आर दुरुस्त होत नाही। गोंडगोवारी समाजाने त्यांचा आदिवासी दर्जा पुनर्संचयित करण्यासाठी एक मोठा निषेध मोर्चा काढला। 1985च्या वादग्रस्त सरकारी निर्णयातील चुका दुरुस्त कराव्यात आणि अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच जारी करावं अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। मागील आंदोलनादरम्यान दाखल केलेले खटले मागे घेण्याचीही त्यांनी मागणी केली। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसारच दुरुस्त करायचं आहे, ते दुरुस्त करावी आणि आम्हाला न्याय द्यावा। अन्यथा आज आमचे लाखोच्या संख्येने आलेले लोक आहे त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपाने विधान भवनासमोर ठाण मांडून बसेल जोपर्यंत आमचा जी आर दुरुस्त होत नाही तोपर्यंत कोणीही इथून परत जाणार नाही एवढंच सांगतो आणि शासनाला विनंती करतो की आम्हाला न्याय द्यावा आणि आमचे प्रश्न सोडवावे। दरम्यान सरकारी पदांसाठी सामाजिक कार्य पदवी अनिवार्य करावी अशी मागणी करणाऱ्या सामाजिक कार्य पदवीधर विद्यार्थ्यांनी काढलेला धडक मोर्चाही प्रभावी ठरला। पदवीधारकांच्या 50% वर जागा आज शासकीय नोकरीतून बडतर्फ झालेल्या आहेत आणि जुने जे जी आर होते ते रद्द करून नवीन जी आर काढून ॲनी ग्रॅज्युएटची त्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे MSW BEdW पदवीधर हे आज बेरोजगार झालेले आहेत, कुठेही आमची दखल घेण्यात आलेली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व MSW BEdW पदवीधर हे पेटून उठलेले आहेत। जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळत नाही, आमचे जे पात्रता असलेले आमचे पद आम्हाला मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगासह प्रलंबित लाभांकडे विभागाच्या दुर्लक्षाविरुद्ध संताप व्यक्त केला। हे जाणून बुजून आमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे। मुख्यमंत्र्यांचे निर्देश असताना आमचे प्रश्न सोडवले जात नाही, हा अन्याय आहे। म्हणून पुन्हा एकदा हा आक्रोश मोर्चा आज आम्ही या ठिकाणी काढत आहोत। आदिवासी विद्यार्थी संघाच्या महाएल्गार मोर्चाचेही शहरात पडसाद उमटले। आंदोलकांनी सरकारनं संवैधानिक हक्कांचं संरक्षण करावं, निर्णयाचा आढावा घ्यावा आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली। आमच्या मंत्रालयातील सेक्रेटरी आणि आदिवासी विकास विभागाचे सगळे आयुक्त या सर्व आयुक्तांच्या समोर एका दिवसाची राऊंड टेबल कॉन्फरन्स आदिवासी विद्यार्थी संघटनेसोबत यांची व्हावी। आम्ही तिथे प्रत्येक जी आरला घेऊन बसणार आणि त्यांच्यासोबत हे करणार, चर्चा करणार आणि आमच्या समस्या सोडवण्यास आम्ही सक्षम असणार असं आम्हाला वाटते। आम्ही आज मुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री पोलीस पाटील संघटनेनेही विधान भवनावर निदर्शनं केली। निवृत्तीचं वय 60 वरून 65 करणे, नूतनीकरण प्रक्रिया थांबवणे, वैद्यकीय सुविधा आणि 25 लाख रुपयांचा विमा प्रदान करणे यासारख्या विविध मागण्यांसह सरकारवर हल्लाबोल केला। सर, आमच्या शिष्टमंडळाला आज माननीय गृहराज्यमंत्री ग्रामीण माननीय पंकजी भोयर साहेब यांनी भेट दिली आणि आमच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात लवकरच ते मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित करून या आमच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात एक योग्य तोडगा काढण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन पाठवून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली। 20-25 पेपर आणलेत, पुस्तकं कुठून घेतील? यांना किमान 50,000 रुपये तरी दिले पाहिजेत, पण आम्ही ते मागत नाही। पण 25-30 हजार तर द्या, ग्रंथपालांना परमानंट करा, म्हणजे हे ग्रंथालय वाचले तर मराठी वाचेल, मराठी वाचेल तर मराठी माणूस वाचेल आणि पुरोगामी महाराष्ट्रात तरच म्हणू, नाही तर येणाऱ्या काळात यांना याचं उत्तर द्यावं लागेल। महाराष्ट्र महानगरपालिका निवृत्त शिक्षक संघटना आणि विदर्भ नगर परिषद प्राथमिक शिक्षक संघटनेनं निवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढला। जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही एकनाथ शिंदे साहेब आले तर मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री
आणि त्याच्यानंतर आमचे शिक्षण मंत्री या तिघांना भेटण्याचा मानसा जे भेटेल त्यांना आम्ही निवेदन देऊ आणि आमची मागणी रेटू की हे जर मागणी या 8 दिवसात तुमचं अधिवेशन बंद मागणी झाली नाही तर आम्ही तिथे साखळी उपाययोजना निरंतर करू. विदर्भ आदिवासी विद्यार्थी आणि महिला संघटनेनं आदिवासी समाजाच्या घरांच्या समस्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन आदिवासी मंत्र्यांना सादर केलं. आणि बोखारा त्याला सबरी घरकुलमध्ये मान्यता नाही आहे, त्याला त्वरित मान्यता मिळण्यात यावी. तसेच राजनगरमधले आमचे बेघर लोक जे आहेत जे शासनानं अतिक्रमण करून त्यांना तोडण्यात आलेलं आहे, शासनाचे GR आहे, सुप्रीम कोर्टाचे GR आहे की 2001च्या पहिल्याची कुठली झोपडपट्टी तुटणार नाही, पण हे तर जुने आहेत, 95च्या पूर्वीचे झोपडपट्टी आहेत, त्याला रेग्युलाइज नाही केलं आहे. मागणी करता आम्ही आमची संघटना रस्त्यावरती आहे.